आता आपल्याशी बोलण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत जाणता राजा कुस्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष पैलवान संदीप अप्पा बोंडवे। तर आता संदीप अप्पा बोंडवे या स्पर्धेचं नियोजन आणि किती हे झालेलं आहे पैलवान वगैरे इथं उपलब्ध झालेलं आहे तसं त्याच्यानुसार बोलते। नमस्कार, हां, मी पैलवान संदीप बोंडवे। या पायकाच्या ज्या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन मी माझ्या व्यायामशाळेमध्ये केलेलं आहे। राज्य शासनाने मला 2-4 दिवसापूर्वी फोन केला, म्हणले अशाच्या स्पर्धा राज्याच्या पायकाच्या स्पर्धा होत आहेत, आपल्याकडे जागा आहे का उपलब्ध। मी सांगितलं आपली तालीम खूप मोठी आहे, 20-22 हजार स्क्वेअर फूट बांधकाम आहे आणि साधारण 80 मुलं आणि 80 मुलींचा सहभाग या स्पर्धेमध्ये असतो आणि त्या सर्वांची राहण्याची जबाबदारी, स्पर्धेची पार पाडण्याची जबाबदारी ही संपूर्ण मी माझ्यावरती घेतली आणि या पायकाच्या स्पर्धेचं मी जाणता कुस्ती केंद्र व पुणे जिल्हा कुस्ती संघाच्या वतीने मी आयोजन केलेलं आहे। मी पुणे जिल्हा कुस्ती संघाचा अध्यक्ष ही या नात्याने या स्पर्धेचं आयोजन करत आहे आणि या आमच्या कुस्ती केंद्राची नीव 2006 साली मी इथं लोणीकंदला मांडली। या कुस्ती केंद्रामध्ये 100-125 मुलं राहता येते आणि शाहू महाराजांनंतर खऱ्या अर्थानं कुस्ती पेशाला शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये जे समाजातील उपेक्षित गोरगरीब मुलं आहेत त्या गोरगरीब मुलांना पैलवान करण्यासाठी त्यांना त्याचा सर्व खर्च शाहू महाराज करायचे। त्या शाहू महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही आमच्या ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातली 25 मुलं आम्ही दरवर्षी दत्तक घेतो आणि त्या मुलांचा सर्व खर्च ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून होतो। आज माझ्या व्यायामशाळेमध्ये आतापर्यंत 7-8 वर्षात 100-150-200 मुलं माझ्याकडे दत्तक होऊन गेली आणि आतापर्यंत 25-27 मुले राज्य पातळीवरती खेळली, 20-22 मुलं राष्ट्रीय पातळीवरती सहभागी झाली आणि लवकरच माझं स्वप्न आहे की येणाऱ्या 2020च्या ऑलिम्पिकमध्ये एक मराठी मल्लानं सुवर्णपदक मिळवावं आणि त्या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न चालू आहेत। असं एखाद्या तुमच्या पैलवानाचं नाव वगैरे की तो ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकतो आणि नुकत्याच अहमदनगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये तुमचा सचिन येलबर हा उपमहाराष्ट्र केसरी झालेला आहे, तर त्याच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत। आताच नगर येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये सचिन येलबरने मॅटवरून सुवर्णपदक मिळवून अंतिम लढत महाराष्ट्र केसरीची तो लढला, एक गुणाने तो पराजित झाला। आगामी येणाऱ्या काळामध्ये त्याकडनं आम्हाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत, राष्ट्रीय पातळी असो आंतरराष्ट्रीय पातळी असो त्यात त्यांनी महाराष्ट्राचं नाव कमवावं। पुढल्या वर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा असो किंवा हिंदी केसरी स्पर्धा असो त्या दोन्ही स्पर्धेमध्ये त्यांनी आपल्या व्यायामशाळेचं, आपल्या जिल्ह्याचं आणि आपल्या महाराष्ट्राचं त्यांनी जर नाव कमवलं तर खऱ्या अर्थाने त्याच्या मागे आम्ही जे 7-8 वर्षापासून ते कष्ट घेत आहोत तर त्याचं कुठंतरी श्रम साफल्य आम्हाला मिळण्यागत होईल। आता ह्या तालमीमध्ये राष्ट्रीय खेळाडू 15 ते 20 राष्ट्रीय खेळाडू इथं लहान मुलं आम्ही दत्तक घेतो। त्याच्यामध्ये नावं घेण्यासारखी खूप मुलं आहेत, अभिजित पाटील, रवींद्र लोहारे, शुभम गोडे, आमचा उमर शेखे, असे बरेच मुलं आमच्या तालमीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत, राष्ट्रीय पातळीवर ते गेलेले आहेत आणि आगामी येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांच्याकडे सुवर्ण पदकाची अपेक्षित राहत आहोत। धन्यवाद सर। चला।